महिला प्रशिक्षिका नेमण्यासाठी मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीचे भव्य धरणे आंदोलन। अन्यथा दिनांक 26 मे 2025 रोजी जलतरण तलावात मुली व महिलांना प्रवेश बंदी आंदोलन करणार। विष्णू कारंपुरी महाराज। मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने श्री मार्कंडेय जलतरण तलावात पोहण्यास शिकविण्यासाठी येणाऱ्या महिला व मुलींसाठी महिला प्रशिक्षिका नेमावे या मागणीसाठी श्री मार्कंडेय जलतरण तलावाच्या गेटवर विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली भव्य असे धरणे आंदोलन करण्यात आले। श्री मार्कंडेय जलतरण तलावात पोहण्यास शिकण्यासाठी येणाऱ्या महिला व मुलींना पुरुष प्रशिक्षक प्रशिक्षण देतात। ही अत्यंत गंभीर व चुकीची बाब असल्याने मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने दिनांक 15/5/2025 रोजी महानगरपालिका आयुक्तांना महिला प्रशिक्षिकांची नेमणूक करावी अशा मागणीचे निवेदन जनता दरबार अभियानात देण्यात आले। परंतु त्याची दखल न घेता अद्यापही पुरुष प्रशिक्षकच मुली व महिलांना प्रशिक्षण देत आहेत। म्हणून दिनांक 19/5/2025 रोजी दुपारी 12 ते 2 या वेळेत धरणे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीचा विजय असो। महिला प्रशिक्षकांची नेमणूक झालीच पाहिजे। महानगरपालिका आयुक्तांचा धिक्कार असो। महानगरपालिका प्रशासनाचा धिक्कार असो। कोण म्हणताय नेमणार नाही, नेमल्याशिवाय सोडणार नाही अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या। यावेळी समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की जोपर्यंत महिला प्रशिक्षकांची नेमणूक होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार आहे। पुढील आंदोलन 26 मे 2025 रोजी श्री मार्कंडेय जलतरण तलावात महिलांना व मुलींना प्रवेश बंद आंदोलन करण्याचे जाहीर केले। विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या आंदोलनात शिवा ढोकळे, राजू शिंदे, मुनीनाथ कारंपुरी, विठ्ठल कुराडकर, अजय कारंपुरी, अक्षय चिलवेरी, शुभम वड्डेपल्ली, नरेंद्र येलूर, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा, रमेश चंदनशिवे, लहू वाघमारे, रेखा अडकी, राधिका मिठ्ठा, लक्ष्मीबाई इटपा, सविता दासरे, लक्ष्मी गुंटला, महालक्ष्मी शेरला, पद्मा मॅकल, राणी दासरी, कविता शेरला, लक्ष्मीबाई मालपुरी, सिद्धू कोळी, श्रीनिवास वल्लमदेशी, योगेश मठपती, अमृत कोळी यांची उपस्थिती होती। नमस्कार। मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने सोलापुरातील विख्यात श्री मार्कंडेय जलतरण तलावामध्ये या ठिकाणी पोहण्यास शिकण्यास येणाऱ्या महिला व मुलींसाठी महिला प्रशिक्षक नेमणूक करावी अशा प्रकारची मागणी आमची आहे। या मागणीच्या माध्यमातून गेल्या 5 दिवसापासून महानगरपालिकेच्या अंतर्गत आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत। परंतु महानगरपालिका प्रशासन केवळ या समस्याकडे दुर्लक्ष करीत आहे आणि त्याचबरोबर या महिला प्रशिक्षक नेमण्याचे अडचणी सांगतात। एकीकडे महिला मुली बेपत्ता होताना प्रकार वाढत आहेत। असा प्रकार घडू नये आमची असा सद्भावना आहे। नाव आहे मार्कंडेय श्री मार्कंडेय जलतरण तलाव। श्री मार्कंडेय महामुनीच्या नावाने असलेल्या तलावामध्ये असे वाईट कृती घडू नये, असे वाईट प्रकार घडू नये अशी आमची सद्भावना आहे। परंतु महानगरपालिका आयुक्तांना मी फोनवरून संपर्क साधला। त्यांनी म्हणले याकडे पूर्ण लक्ष देतो। त्याचबरोबर अतिरिक्त आयुक्त रवींद्र पवार साहेबांना संपर्क साधला। या बाबतीत लवकरात लवकर निर्णय घेऊन प्रयत्न करतो, पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी काही झालेलं नाही आहे। म्हणून धरणे आंदोलन आम्ही या ठिकाणी केला। या धरणे आंदोलनाद्वारे आपल्याला इशारा देत आहोत, महापालिका प्रशासनाला इशारा देत आहोत आणि क्रीडा अधिकाऱ्याला इशारा देत आहोत, महापालिका आयुक्तांना इशारा देतो की आता यापुढील आंदोलन आमचं तीव्र राहणार आहे। तीव्रण्याचा प्रश्न असा आहे की या ठिकाणी जर आमच्या या 2 ते 3 दिवसामध्ये जर प्रशिक्षक नाही नेमलं, महिला प्रशिक्षक नाही नेमलं तर तुम्ही महिलांना प्रवेश देऊ नका, नेमल्यावर प्रवेश द्या। किंवा तसंच तुम्ही चालू करण्याचा प्रयत्न केला
तरी आमचे सगळे महिला कार्यकर्ते, आमचे सर्व मी सोलापूर माझे सोलापूर समितीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि या सोलापुरातील ज्या महिलांचा जो होणारा नुकसान किंवा होणारा अपप्रकार टाळण्यासाठी जे प्रयत्न करणारे सर्व नागरिक बंधू भगिनी या सगळ्यांना घेऊन पोलीस प्रोटेक्शनसह पोलिसांच्या परवानगीसह या स्विमिंग टँकमध्ये जाऊन जे पुरुष प्रशिक्षक आहेत त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करू। त्याचबरोबर या ठिकाणी गेटपाशी थांबून आम्ही महिलांना प्रवेश देणार नाही, महिलांना आत सोडणार नाही, अशा प्रकारचं आंदोलन राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र।